लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। 6 तारखेला 6 जुलैला मुंबईत जो पाऊस पडला अतिमुसळधार, त्या पावसामुळे मुंबईत एका दिवसात तब्बल 526 झाडांचा बळी गेला। ही झाडं दगावली, अनेक मृत्यूसुद्धा मुंबईमध्ये झाले। झाडं जीवघेणी आहेत असं बोललं गेलं, पण खरंच या झाडांनी माणसांचा जीव घेतला की या झाडांचा बळी दिला जातोय, त्यांचा जीव घेतला जातोय असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण स्वतः महापालिका आयुक्तांनी म्हटलेलं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये इतकी झाडं पडली नाहीत, तेवढी झाडं तब्बल एका आठवड्यामध्ये, म्हणजे जेवढी झाडं एका वर्षात पडतात तेवढी झाडं एका आठवड्यात मुंबईत पडलेली आहेत। त्यामुळे ही झाडांची दुरावस्था नेमकी काय झाली आहे, त्याला कोणती कारणं कारणीभूत आहेत, हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। माझ्या मागे या झाडाची झालेली दुरावस्था तुम्ही पाहू शकता। कुर्ल्याच्या बीकेसी परिसरात आपण आहोत। सध्या तुम्हाला आजूबाजूला मोठ्या मोठ्या इमारती इथे पाहायला मिळतील, पण मोजकी झाडं सुद्धा या कुर्ल्याच्या बीकेसी परिसरामध्ये आहेत। पण आता हा हाय प्रोफाईल एरिया आहे। आता इथे बघा, फुटपाथवर आपल्याला ही झाडं पाहायला मिळत आहेत। आता हे झाड ज्या दिवशी अतिमुसळधार पाऊस आला त्या दिवशी पडलं आणि आपल्याला आता हे झाड कापलंय त्यांनी रस्त्यातून येण्या जाण्याला जागा हवी म्हणून। पण सध्या मी तुम्हाला दाखवते, जेव्हा मी पर्यावरण तज्ज्ञांना सुद्धा सांगितलं की झाडं त्यांची दुरावस्था अशी का होतीये किंवा ते इतक्या लवकर का पडतायत, तर त्यांनी म्हटलंय की त्या झाडांची अवस्था सध्या कमकुवत आहे। हे झाड जे पडलंय, तुम्हाला इथे माती कुठे दिसतीये का मला फक्त सांगा। जवळ येऊन आपण जर बघितलं तिथे तुम्हाला फक्त वाळू दिसेल, दगडं दिसतील। वाळू आणि दगड या सगळ्यांनी झाडं बॅलेन्स्ड होत नाहीत किंवा यामुळे त्यांची जी मुळं आहेत ती पसरत नाहीत। तर झाडांना जगण्यासाठी, बॅलेन्स राहण्यासाठी लागणारी मातीच आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये। खरं तर रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करणं, सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणं हे याचं सगळ्यात मोठं कारण असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे। आणि याच सिमेंट कॉन्क्रिटीकरणामुळे एका फुलगुच्छासारखी झाडं आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, त्यांना त्यांची मुळं पसरवायला जागाच नाहीये। या झाडाची मुळं तुम्ही बघा, हे झाड पडलंय, याची मुळं बघा केवढूशी आहेत आणि त्यामुळे मुळंच पसरायला मुंबईसारख्या ठिकाणी जागा नसल्यामुळे फुटपाथवर हे झाड आहे आणि त्याच्या बाजूला हा रस्ता पण तुम्ही बघा, झाड आणि लगेच बाजूला रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय। झाडांची मुळं पसरायला क्षेत्रच नसल्यामुळे मुंबईमध्ये अनेक झाडं अनेक भागांमध्ये कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात। ही फक्त एका ठिकाणाची परिस्थिती नाहीये, तर असे फुटपाथवर रस्त्याच्या कडेला तुम्हाला अनेक झाडं मुंबईमध्ये पाहायला मिळतील आणि तीच झाडं सगळ्यात जास्त पडलेली आहेत। मृत्यू त्याच्यामुळे होतात। आता याला कारणीभूत कोण आहे? फक्त महापालिका याला कारणीभूत आहे का, की अन्य याला कोण कारणीभूत आहे? पर्यावरण तज्ज्ञ काय सांगतात की झाडांचं हेल्थ ऑडिट होणं गरजेचं आहे। माणसाला जगण्यासाठी जसं व्यवस्थित खाणं पिणं गरजेचं असतं, तसं झाडांनाही त्यांना जगण्यासाठी व्यवस्थित त्यांना श्वास घेऊ देणं, त्यांचं हेल्थ ऑडिट करणं हे गरजेचं आहे। आणि या झाडांना शेणखत असेल, गांडूळ खत असेल, हे देणं गरजेचं आहे। आता या झाडाच्या फांद्या तुम्ही इथे बघा छाटल्यात, या का छाटल्यात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण त्या पडू नये किंवा त्यामुळे कुठली जीवितहानी होऊ नये म्हणून या फांद्या छाटलेल्या आहेत। तुमच्या शरीराचा एखादा भाग छाटला किंवा काही लागलं तर आपण त्याच्यावर औषध लावतो, पण झाडं जेव्हा छाटली जातात झाडांच्या फांद्या, तेव्हा झाडांवर कुठल्याही प्रकारचं औषध लावलं जात नाही आणि त्यामुळेच इन्फेक्शन झाडांमध्ये वाढतं आणि ती कमकुवत होतात असं सुद्धा पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे। जेव्हा झाडं छाटली जातात तेव्हा त्यांना औषध लावणं, त्यांना योग्य ते प्रकारे त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून इन्फेक्शन होणार नाही असं सुद्धा पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे। आता ज्या अश्विनी भिडे आहेत पालिका आयुक्त, त्यांनी एक आकडेवारी दिलेली आहे की किती झाडं कोणत्या कोणत्या वर्षामध्ये पडली, ते मी तुम्हाला वाचून दाखवते। 2022 मध्ये 655 झाडं पडली, 2023 मध्ये 687 झाडं पडली, 2024 मध्ये 653 झाडं पडली, 2025 मध्ये 855 आणि 2026 मध्ये तब्बल 860 झाडं पडली। त्यातली 500हून अधिक झाडं ही फक्त एका दिवसात पडलेली आहेत। त्याचं कारणच हे आहे की फुटपाथवर रस्त्याच्या कडेला अशी झाडं लावणं। हे झाड आता तुम्ही जर बघितलं तर हे झाड बघा, रस्ता बाजूला आहे, रस्त्याच्या कडेलाच ते झाड आहे। हे झाड पण जास्त जगेल, म्हणजे तुम्हाला हे झाड दणकट दिसतंय
ह्या झाडाला कुठलीही म्हणजे जीवितहानी होणार नाही असं जरी वाटत असलं तरी सुद्धा अतिमुसळधार जर पाऊस पडला तर हे झाड सुद्धा पडण्याची शक्यता आहे. त्याचं कारणच आहे त्याची मुळं पसरण्यासाठी जागा नाही आहे. आणि दुसरं कारण सगळ्यात महत्त्वाचं, या झाडाखाली मातीच नाही आहे, दगड आणि वाळूंनीच हे झाड लावण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे ही जी झाडं आहेत ती अतिमुसळधार पावसामुळे लगेच पडतात. कितीही ती दणकट दिसत असली तरी ती कमकुवत होतात असं स्वतः जे आहे ते पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे सिमेंट कॉन्क्रीटीकरण या सगळ्यांना कारणीभूत आहे. झाडांचं हेल्थ ऑडिट न करणं याला कारणीभूत आहे. आणि त्यामुळेच ही सगळी झाडं दिवसेंदिवस अशाच प्रकारे बळी जाताना त्यांचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुंबईत अशा प्रकारे झाडांचा बळी जाणं, त्या झाडांच्या जीवाला धोका असणं ही खरं तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांवर पालिका आता काय ठोस पाऊल उचलते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.